स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला तुमच्या अर्जावर, तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या बँक अकाउंटवर महत्त्वाचे बदल करून घ्यायचे आहे। जर तुम्ही हे बदल केले नाही तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे काही दिवसांसाठी थांबू शकतात। तुम्हाला अपात्र केले जाणार नाही, पण तुमचे पैसे थांबू शकतात, कारण आता मार्च एंडिंग सुरू आहे आणि 2025-26 हे आर्थिक वर्ष आता पूर्ण होणार आहे। म्हणजे मार्च एंडिंग म्हणजे 2025-26 वर्षाचे जे काही योजनाचे अपडेट आहे किंवा बँकेचे अपडेट आहे ते आता अपडेट होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा आहे। यामध्ये तुम्हाला काय बदल करायचे आहे, काय अपडेट आहे, पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणताही त्रास न होता कंटिन्यू सुरू ठेवायचे असेल तर। तर बघा, सर्वात पहिला पॉईंट आहे आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज। लाडकी बहीण योजनेचा अर्ज, दुसरा आहे आपलं आधार कार्ड, तिसरा आहे या ठिकाणी बँक अकाउंट। लाडकी बहीण योजनेचा अर्ज, आधार कार्ड आणि बँक अकाउंट, तर या तीनही गोष्टींमध्ये तुम्हाला जे आहे ते सध्या अपडेट करून घ्यायचे आहे, कारण आता मार्च एंडिंग सुरू आहे। मार्च एंडिंग मध्ये तुमचा आधार कार्ड असो, तुमचं बँक अकाउंट असो किंवा तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी होतो, या सर्वांमध्ये मार्च एंडिंग मध्ये अपडेट होतो आणि दरवर्षी नवीन रेकॉर्ड शासनाकडून जो आहे तो अपडेट केला जातो। त्यामुळे महत्त्वाची माहिती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा जो काही अर्ज आहे त्यामध्ये तुम्ही आता नवीन केवायसी केली असेल, त्यामुळे तुमचा अर्ज ऑटोमॅटिक अपडेट झाला। लाडकी बहीण योजनेची केवायसी केली त्यामुळे तुमचा अर्ज ऑटोमॅटिक अपडेट झाला। पण काही बहिणींनी बघा, आता लग्नाच्या आधी वडिलांच्या नावावरून अर्ज भरला, काही बहिणींनी वडिलांच्या नावावरून अर्ज भरला, त्यामुळे त्या बहिणींच्या आधार कार्डवर सुद्धा वडिलांचंच नाव आणि बँक अकाउंटवर सुद्धा वडिलांचंच नाव होतं। आतापर्यंत त्यांचे पैसे रेग्युलर येत राहिले, पण आता बघा मार्च एंडिंग मध्ये प्रत्येक बँकेची आणि योजनेची केवायसी जी आहे ते दरवर्षी अपडेट होते। महत्वाची म्हणजे बँकेची केवायसी, जे काही तुमचं बँक अकाउंट आहे त्याची केवायसी दरवर्षी मार्च नंतर जे आहे ती अपडेट केली जाते। त्यामुळेच मार्च एंडिंग हा शब्द जो आहे तो प्रत्येक बँकेच्या किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी वापरला जातो। तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं आधार कार्डवर आणि तुमच्या बँक अकाउंटवर नाव सारखं असलं पाहिजे। कारण आता तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमचं लग्न झालं तर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं बरोबर, आधार कार्डवर आता तुमच्या पतीचं नाव आहे, आधार कार्डवर पतीचं नाव आहे, त्यामुळे तुम्ही केवायसी केली तर केवायसी नुसारच तुमच्या अर्जावर सुद्धा पतीचं नाव आलेलं आहे। मग आता आधार कार्डवर पतीचं नाव आहे, मग केवायसी केली तर अर्जावर सुद्धा पतीचं नाव आलं। मग या ठिकाणी काही बहिणींचा प्रॉब्लेम काय आहे की बँक अकाउंट अजूनही त्यांच्या वडिलांच्याच नावावर आहे, बँक अकाउंट मध्ये अजूनही त्यांच्या वडिलांचंच नाव आहे। मग असं जर असलं, या नावामध्ये जर सरनेम मध्ये जर तुमचा फरक निघाला तर तुमचा जे काही बँकेचं डीबीटी आहे ते ऑटोमॅटिक डिएक्टिवेट होऊ शकते। बँकेचं डीबीटी ऑटोमॅटिक डिएक्टिवेट होऊ शकते। डीबीटीचं जे काही सर्व्हर आहे, डीबीटीच्या सर्व्हरमध्ये तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी लिंक असते आणि त्या ठिकाणी तुमचा डेटा मॅच केला जातो। तुमच्या आधार कार्डवर, तुमच्या बँक अकाउंटवर अल्फाबेटिकली एकूण एक अक्षर सारखा आहे का, एकूण एक अक्षर सारखा आहे का ते चेक केले जाते आणि त्यानंतर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह राहते। यामध्ये जर तुम्ही अपडेट केला नाही, आधार कार्डच अपडेट केलं पण बँक अकाउंट तुम्ही अपडेट केलं नाही, त्याची केवायसी केली नाही, तर या ठिकाणी मग डिटेलमध्ये रेकॉर्डमध्ये फरक दिसून येतो आणि ऑटोमॅटिक तुमची डीबीटी डिएक्टिवेट होते। मग डीबीटी डिएक्टिवेट झाली तर मग ऑटोमॅटिकच पैसे येणे बंद होते। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नाही, ते पैसे होल्ड होतात बँकेमध्ये आणि या कारणामुळे नावात फरक असल्यामुळे तुमची बँकेची केवायसी सुद्धा तुम्हाला करावी लागू शकते। बँकेची केवायसी जर होल्डवर गेली तर तुमचे बँक अकाउंट सुद्धा होल्ड होऊ शकते, बँक अकाउंट सुद्धा होल्ड मध्ये तुमचं जाऊ शकते। त्यामुळे ही महत्वाची अपडेट आहे की तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची केवायसी केली असेल तर आधार कार्डवरून तुमची केवायसी अपडेट झालीच आहे, पण आधार कार्डवरून तुम्हाला बँक अकाउंटवर तुमचं नाव सारखं करून घ्यायचं आहे। तुमचं जर कोणत्याही ठिकाणी बँक अकाउंट असेल तर तुमच्या सासरवाडीला ट्रान्सफर करून घ्या किंवा मग आधार कार्ड देऊन तुमचं नाव त्या ठिकाणी अपडेट करून घ्या। वडिलांच्या ठिकाणी पतीचं नाव लावून तुम्हाला तुमचे जे काही अर्जाचा रेकॉर्ड आहे, जो काही अर्जाचा रेकॉर्ड आहे, आधार कार्ड आहे आणि बँकेचं अकाउंट आहे, तीनही ठिकाणी तुमचं नाव सारखं असलं पाहिजे। तेव्हा तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही। तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्यापैकी कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहे का की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू असल्यानंतर त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत कागदपत्र अपलोड केलेले नाही। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।